नमस्कार बालमित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 5 फेब्रुवारी 2023 ला आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न झालेली आहे आणि आपला इयत्ता 6वीचा मराठी माध्यमासाठीचा जो पेपर आहे 2023 चा, तर आज आपण गणित या विषयाची संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत. यावरून तुम्ही तुमच्या उत्तरांची चेक करा आणि तुम्हाला किती मार्क्स पडले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. चला तर आपण वेळ न दवडता लगेच बघूयात की ते प्रश्न कोणते होते आणि त्याचे स्पष्टीकरण आणि उत्तर काय येतात. आपला पहा, इयत्ता 6वी साठीचा मराठी मीडियमच्या मुलांसाठीचा आहे. सेमी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांना सुद्धा हेच प्रश्न राहणार आहेत, पण ते इंग्लिश मधून असणार आहेत. त्यांनी सुद्धा या आन्सर की वरून आपले उत्तर चेक करू शकता, कारण प्रश्न क्रमांक तोच राहणार आहे आणि त्याचा पर्यायही तोच राहणार आहे. विभाग आपला दुसरा आहे गणित विषय. एकूण 50 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी 2 गुण म्हणजे 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा 26 नंबरचा. 2, 5, 4, 0, 7 या 5 अंकांपासून प्रत्येकी अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 5 अंकी संख्या तयार होतील. मित्रांनो, यासाठी आपल्याला ट्रिक्स आहे. त्या ट्रिक्सने जर तुम्ही सोडवलं तर अगदी 2 सेकंदामध्ये त्याचं उत्तर येतं. बघा, तुम्हाला ही ट्रिक्स जर आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण 5 अंकी संख्या जर आपण लिहित बसलो आणि मोजत बसलो तर इथेच पहिल्याच पेपरमध्ये आपला पेपराची वेळ संपून जाईल. आपल्याला एकूण 5 अंकी संख्या विचारलेले आहेत, तर 5 लिहायचं आणि त्याला फॅक्टोरियलचं चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघा, इथे आपल्याला दिलेल्या अंकामध्ये एक 0 आहे, त्यामुळे 5 पासून 4 पर्यंतच्या सगळ्या अंकांची आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा आहे. पण एक 0 असल्यामुळे 4 हा 2 वेळा घ्यायचा आहे. 4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 या सगळ्यांचा जर गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं, 4 4 जा 16, 16 6 जा 16, 96 96 होतात आणि इतक्या संख्या तयार होतात. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतरचा 27 नंबरचा प्रश्न आहे पहा, 2501 ही संख्या रोमन संख्यांमध्ये कशी लिहितात. आता 2501 म्हणजेच काय, तर 1000 अधिक 1000 अधिक 500 म्हणजेच आपल्याला एक्सपांड फॉर्म करायचा आहे, म्हणजे विस्तारित रूप लिहायचं आहे. आणि 1000 साठी आपल्याला एम वापरतात. हा परत एम आला, 500 म्हणजे डी येतो आणि 1 म्हणजेच आपल्याला आय येतो. MMDI असा पर्याय आपल्याला कुठे मिळतो आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून योग्य उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा 28 नंबरचा प्रश्न पहा, 3x - 3 ही एक समसंख्या आहे, म्हणजे इवन नंबर आहे, तर त्या पुढील 5वी विषम संख्या. आता याला आपल्याला 2 पद्धतीने आपण करू शकतो. हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. बघा, ही समसंख्या आहे म्हणून आधी पहिली समसंख्या कोणती मिळणार, फर्स्ट समसंख्या विषम संख्या विचारली. पहिली विषम संख्या काय मिळणार, तर 3x. सम आणि विषम संख्यांमध्ये नेहमी फरक 1 चा असतो, म्हणजे यामध्ये जर +1 केला, पुढची समसंख्या घेतली तर आपल्याला +1 केला तर पहिली ही विषम संख्या मिळाली. आणि या विषम संख्येमध्ये आता 5 पैकी 4 राहिल्या आणि प्रत्येक 2 विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, म्हणून 4 गुणिले 2 केले तर यांचा गुणाकार करून वजाबाकी केली तर बघा 4 दुणे 8 होतात. इथे प्लस करायचे आहेत, सॉरी, तर इथे अधिक 8 केले. 8तून 2 गेले तर 6 उरतात, म्हणजे 3x वजा यांची वजाबाकी केली तर 6 येतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, म्हणजे इथे अधिक 6 येईल आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आता दुसरी पद्धत कशी काढायची, तर बघा, हेच आपल्याला असं करता आलं असतं. आपल्याला 3x - 3 ही समसंख्या दिली आहे, समसंख्या म्हणजे इवन नंबर दिलेला आहे आणि पुढची 5वी विचारली, म्हणजे अधिक 2 विषम संख्यांतील फरक. हा नेहमीच 2 असतो, म्हणून 5 गुणिले 2 केलं तर यांचं बघा 3x - 3 अधिक 5 दुणे 10 होतात, 10 होतात. म्हणजे हे जर आपल्याला सोडवलं तर बघा काय येतं, 3x
10तून 3 गेले 7 उरतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 10चं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस दिलं, ही आली. पण ही आपली काय आहे, ही संख्या ही समसंख्या आहे. आपल्याला काय विचारलं, विषम संख्या विचारली आहे म्हणून तिच्यातून 1 वजा केला तर 3x, 7तून 1 गेला 6 उरला प्लस. हेच आपलं उत्तर आहे. या पद्धतीने पण तेच आलं, या पद्धतीने पण तेच आलं. तुम्ही कसंही करा, आपल्याला पर्याय क्रमांक 3 हेच त्याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतरचा 29 नंबरचा प्रश्न बघा. खालील आकृतीत लेंथ एडी बरोबर 15 सेंटीमीटर आहे, लेंथ बीडी बरोबर 9 सेंटीमीटर आहे, लेंथ एसी बरोबर 8 सेंटीमीटर आहे, तर लेंथ बीसी बरोबर. आता यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ए डी हे संपूर्ण जेवढं अंतर आहे, हे पूर्ण अंतर आपल्याला दिलेलं आहे 15 सेंटीमीटरचं दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एसी बीडी दिलेलं आहे, म्हणजे हे एवढं जे अंतर आहे, हे एवढं अंतर जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे 9 सेंटीमीटरचं. आणि आपल्याला एसीचं अंतर दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे, एसीचं अंतर 8 दिलेलं आहे. तर मग हे सोडवताना कसं करायचंय, तर बघा इथे आपल्याला एकूण अंतर किती आहे, 15. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि एक चांगल्या क्लासच्या शोधामध्ये असाल तर दुर्गा स्कॉलर अकॅडमी मार्फत आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत आणि त्याचा रिझल्टही गेले 2 वर्ष खूप बेस्ट लागलेला आहे. तुम्हाला जर पुढच्या वर्षासाठीचे क्लास लावायचे असतील तर नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि क्लासची माहिती तुम्ही विचारू शकता. चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया. दोघांची करायची बेरीज म्हणजे 8 अधिक 9 करायचे आणि त्यामधून आपल्याला पूर्ण टोटल अंतर 15 वजा केले तर आपल्याला 2 सेंटीमीटरचं अंतर येतं. म्हणजे यांचं अंतर येईल इथून तर इतकं, हे जे अंतर येईल ते येईल 2 सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. ह्याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. मित्रांनो, याच प्रश्नपत्रिकेचा बराच अंशी आपल्याला फायदा होणार आहे. 12 तारखेला जी आपली स्कॉलरशिपची परीक्षा होतीये 5वी आणि 8वी साठीची, नक्कीच त्या मुलांनी सुद्धा जर ही प्रश्नपत्रिका बघितली, सोडवायचा प्रयत्न केला किंवा मी प्रश्न वाचताना जर त्यांनी व्हिडिओ पॉज केला आणि त्यांनी जर प्रश्न सोडवून उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच 12 तारखेच्या दृष्टीने त्यांची एक रिव्हिजन टेस्ट होईल. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बघा, करणाऱ्याला सगळं आहे, न करणाऱ्याला काहीच नाही. यामध्ये 30 नंबरचा प्रश्न बघा. 2 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार. आता यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रिक्सच वापरायची आहे. आपण ऑनलाईन क्लासमध्ये अशा छोट्या छोट्या ट्रिक्स म्हणजे पण खूप उपयोगी असतील की ज्याच्यात वेळेची बचत होते. याप्रमाणे आपण त्यांना ट्रिक्सने उदाहरणं सोडवायला शिकवत असतो. जर तुम्हाला कोणाला पुढच्या वर्षासाठीच्या नेक्स्ट इयर साठीचे जर ऑनलाईन क्लास लावायचे असतील तर नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, इथे 2 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार इतका दिलेला आहे तर त्या 2 संख्यांची आपल्याला काय दिलेली, सरासरी विचारलेली आहे. सरासरी विचारली आहे. आधी त्या 2 संख्या कशा फाइंड आउट करायच्या, एक तर तुम्ही मेथडने पण करू शकता. मी आधी तुम्हाला मेथड सांगते. बघा, आपल्याला 2 क्रमवार संख्या विचारलेल्या आहेत. मग 2 क्रमवार संख्या म्हणजे पहिली संख्या x मानू आणि 2 समसंख्यांमधील क्रमवार संख्यांमधील फरक 2चा असतो, जसं मगाशी आपण विषम संख्यांतलं बघितलं. आणि दुसरी समसंख्या म्हणजेच इवन संख्या, ती येईल x अधिक 2. यांचा गुणाकार करायचा आहे. पद्धतीने केलं तर खूप मोठं उत्तर येतं. म्हणजे x गुणिले x अधिक 2 ह्याप्रमाणे, आणि त्यांचा गुणाकार दिलाय 1680, 1680. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला इथे येतो x आणि x चा गुणाकार केला तर x चा वर्ग येतो आणि इथे 2x आले इज इक्वल टू आपल्याला याप्रमाणे दिले. ही जर संख्या आपण इकडे घेतली तर आपल्याला इथे याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजेच बेरीज व्यस्त -1680 इज इक्वल टू 0 येईल. आता याचे आपल्याला असे हे पाडायचे आहेत 2 की ज्यांच्यामधला फरक तुम्हाला हे येईल. तर यामध्ये बघा, तर इथे येईल समजा आपण पाडले तर 40 आणि 42 यांच्यातला. तर इथे आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे इथे मायनस येईल, इथे प्लस आहे पण आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे प्लस घ्यावं लागेल आणि मायनस घ्यावं लागेल. म्हणजेच मला काय मिळालं, त्या संख्या कोणत्या असतील, 40
गुणिले 42 केला तर बघा यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हाच मिळतो. म्हणजेच तिच्यामध्ये आपल्याला त्या दोन संख्या दिलेल्या आहेत, दोन संख्यांची सरासरी. आता या आपल्याला दोन संख्या मिळाल्या. आता आपल्याला काय करायचं, त्यांची सरासरी काढायची आहे. म्हणजेच ऍव्हरेज म्हणजे सरासरी काढायची आहे. सरासरी बरोबर दोन संख्यांची बेरीज अधिक 2 ने काय करायचं, त्याला भाग द्यायचा आहे. यांची बेरीज केली तर आपल्याला मिळते 82 भागिले 2 केले तर 41 ही सरासरी मिळाली. ह्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 41. म्हणजे सरासरी किती मिळाली तर ह्याप्रमाणे आपल्याला ते गणित उदाहरण सोडवायचं होतं. पण आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. बघा, तुम्हाला ट्रिक्स आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्याला दिलेली आहे 1680 हा दिलेला आहे. तर याच्या जवळपासची वर्गसंख्या म्हणजे स्क्वेअर नंबर कोणता आहे, तर जवळपासचा स्क्वेअर नंबर आहे 1600. म्हणजेच 1600 आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे, तर हा आहे 40चा. म्हणून त्याच्या पुढची आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे ते दोन नंबर मिळाले 40 आणि आपल्याला दुसरा नंबर काय मिळाला, दोन समसंख्या आहेत म्हणून आपल्याला ते नंबर मिळाले 40 आणि 42. आता आपल्याला त्यांची काय विचारली, सरासरी विचारली आहे. पुन्हा त्याची एक ट्रिक्स बघा, पुन्हा आपल्याला ट्रिक्सने यूज करता येईल. आपल्याला ऍव्हरेज सरासरीची ट्रिक्स आहे बघा. कुठलंही कॅल्क्युलेशन न करता मी सरासरी काढून दाखवली. पण इथे काय करायचंय, दोन समसंख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे, 41 येणार आहे आणि मधला नंबर तोच आपला काय असतो, सरासरी नंबर असतो. म्हणून उत्तर 41 येणार आहे. याप्रमाणे यामध्येच बघा, आपण जर सरासरीची ट्रिक्स बघितली, पुन्हा एकदा जर तुम्हाला तिथे गर्दी झाली, जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा देते. जर आपल्याला 40 आणि 42 हे दोन समसंख्या मिळालेल्या आहेत, यांच्यामध्ये 40, 41 आणि 42 40, 41, 42 मिळाले. तर आपल्याला कोणत्या पण दोन संख्यांमधील समसंख्यांमधील मधला जो नंबर असतो तोच आपला ऍव्हरेज असतो, म्हणजे सरासरी असते. फिनिश. एवढंच केलं की आपलं उत्तर निघणार होतं. इथेही मी तुम्हाला ते दोन नंबर पटकन कसे शोधून काढायचे याची ट्रिक्स सांगितली, सरासरीची ट्रिक्स सांगितली. तुम्हाला जर या ट्रिक्स आवडल्या असतील, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण ज्यांना नवीन असेल, माहिती नसेल, तर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण जो तुमच्या कमेंटमुळे आम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स घेऊन यायला एक हुरूप येतो. नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करा. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न होता, पावणे 2 लाख ही संख्या 1 लाखापेक्षा कितीने मोठी आहे आणि आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे होते. आता पावणे 2 लाख म्हणजेच काय, म्हणजेच तर 1,75,000 हे झाले पावणे 2 लाख. त्याच्यामधून जर आपण 1 लाख वजा केले तर आपल्याला मिळतात 75,000. यामध्ये बघा, आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. इथे आले 75,000 म्हणजे पाऊण लाख, पर्याय क्रमांक 1, आणि त्यानंतर दुसरा आहे 75,000. 75,000 म्हणजे पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला हे दोन पर्याय मिळालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, 32 नंबरचा. प्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 32 नंबरचा प्रश्न पहा. आपल्याला पदावली दिलेली आहे आणि पदावली दिलेली असताना आपल्याला काय करायचंय, बोर्डमास रूल यूज करायचा आहे. बोर्डमास रूल म्हणजेच काय, कंचे भागू बेव. कंचे भागू बेव, कंचे भागू बेव म्हणजेच कंसचे भागाकार आणि या म्हणजेच काय, आधी कंस सोडवायचा आहे, म्हणजे आधी आपल्याला याचं उत्तर सोडवायचं आहे. नंतर मग आपल्याला भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने सोडवायचं आहे. तर पहा, इथे आपल्याला हे दिलंय, त्याच्यानंतर आपल्याला भागाकार करायचा आहे, मग करायचं आहे. म्हणजे इथे 32 अधिक 14 डिवाइड बाय 7 मायनस यांची जर बेरीज केली आणि कंस सोडवला तर 20 येतो आणि बाहेर निघाल्यानंतर वजा 20 येतो. आता यांचा आपल्याला भागाकार आधी करायचा आहे. म्हणजे 32 अधिक यांचा भागाकार केला तर 2 येतो, -2 यांची बेरीज केली
32 मायनस 20, तर उत्तर आपल्याला मिळतं आहे 14. आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक, बघा पर्याय क्रमांक आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे आपल्याला ही पदावली सोडवायची होती. जर बोर्डमास रूलने सोडवलं तरच आपलं उत्तर बरोबर निघतं, नाहीतर आपलं उत्तर चुकणार असतं. चला तर पुढचा प्रश्न बघूया, 34 नंबरचा. विरुद्ध संख्यांची योग्य जोडी निवडा. सॉरी मित्रांनो, यामध्ये बघा आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. इथे आले 75,000 म्हणजे पाऊंड लाख, पर्याय क्रमांक 1, आणि त्यानंतर दुसरा आहे 75,000, 75,000 म्हणजे पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला हे 2 पर्याय मिळालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, 32 नंबरचा. तेहतीस नंबरचा प्रश्न पहा. विरुद्ध संख्यांची योग्य जोडी निवडा. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय? बेरीज व्यस्त. म्हणजे एक धन असेल तर दुसरी ऋण असेल, किंवा एक गुणाक आपल्याला जर दिलेले असेल, गुणाकार व्यस्त दिला असेल तर त्याप्रमाणे. इथे आपल्याला 4चा बेरीज व्यस्त होतो, -4 होतो, म्हणून ही येणार नाही. 3 आणि -3, -8 आणि हे, म्हणजेच आपल्याला हे 2 पर्याय मिळाले, 3 आणि 4. आणि यांचा ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच बेरीज व्यस्त करायचा आहे. 3 असेल तर -3 होतं, -3 असेल तर +3 होतं विरुद्ध. त्यामुळे या 2 पर्यायांचे आपल्याला योग्य उत्तर मिळालेले आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न पहा. 36, 48, 108 या संख्यांची मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजेच काय? एचसीएफ काढायचा आहे. आणि एचसीएफ ची मी तुम्हाला ट्रिक्स सांगते. ती ट्रिक्स जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, किंवा मग आधी आपण पद्धतीनुसार बघूया. हे पहा मित्रांनो, हिच्यामध्ये आपल्याला या पद्धतीनुसार अवयव पाडून तुम्हाला येईलच, किंवा अजून दुसरी पद्धत आहेच आपल्याला भागाकार पद्धतीने. पण इथे आपण ट्रिक्सने बघणार आहोत. इथे आहे सर्वात मोठी संख्या आहे 108. 108ला सर्वात मोठ्या दुसऱ्या म्हणजे त्यापेक्षा लहान मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे. 48ने आपण जर भाग दिला तर 48 दुणे 96, 96 वजा केले, कारण 3ने केलं तर जास्त होतं, आपल्याला काय होईल? भाग जाणार नाही. 8तून 6 गेले, 2 उरले. 10तून 9 गेले, 1 उरला, 12 उरले. आता या 12ने काय करायचं आहे? 48ला भाग द्यायचा आहे. तर बघा, 12×4 = 48. म्हणजे आपल्याला रिमाइंडर, म्हणजेच हे तुमचं रिमाइंडर म्हणजेच बाकी जी उरली आहे ती 00 आली, म्हणजेच 12. आता या 12ने उरलेल्या संख्येला पण भाग जातो का ते चेक करायचं. म्हणजे उरलेली संख्या आपण 48 आणि हे घेतली, उरली 36. 36ला 12ने भाग जातो, 12×3 = 36. म्हणजेच आपल्याला मसावी कोणता मिळाला? तर 12 हा मसावी मिळाला. ही झाली तुमची पहिली ट्रिक्स, म्हणजेच हा झाला एचसीएफ. 12 पर्याय क्रमांक आपल्याला कुठला मिळणार आहे? पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला मिळालं. इथे सुद्धा बाय मेथड आपण 12च हे मसावी काढलेलं होतं, त्याप्रमाणे आपल्याला इथे 12 आलं. आता अजून एक याच्यापेक्षा पण शॉर्ट ट्रिक्स सांगते बघा. तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कंजूशी करू नका मित्रांनो. याचा उपयोग तुम्ही 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या 12 तारखेच्या पेपरला करू शकता. आता यामध्ये मी सर्वात सोपी, या दोघांपेक्षा पण अजून कमी वेळ लागणारी ट्रिक्स सांगतेय. तुम्हाला जर ही ट्रिक्स माहिती असेल तर काही नाही, पण ज्यांना माहिती नसेल आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा ती ट्रिक्स अशी आहे. आपल्याला जे सर्वात 2 छोटे नंबर आहेत त्यांची वजाबाकी करा. 48 मधून 48 - 36 करा, तर उत्तर 12 येतं. या 12ने उरलेल्या नंबरला भाग जातो का? तर ते चेक करायचं आहे. या 12ने उरलेल्या नंबरला डिवाइड होतं का? पूर्ण भाग जातो का? ते चेक करा. 108ला जर 12ने भाग केला तर 9 उत्तर येतं, म्हणजेच पूर्ण. तर हाच आपला एचसीएफ असणार आहे, म्हणजेच आपला मसावी असणार आहे. झालं, संपलं. एवढंच अगदी साधी सरळ सोपी ट्रिक्स होती. तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर म्हणजेच आपलं उत्तर, योग्य उत्तर कुठलं आलेलं होतं? तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. हे त्याचं उत्तर अगदी करेक्ट होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा.
पुढचा प्रश्न आहे 35 नंबरचा. 9.99 लिटर लांबीच्या तारेपासून 90 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती? आता आपल्याला हे मीटर दिलेत, हे सेंटीमीटर दिलेत. आधी मीटरचे काय करायला लागतील, आपल्याला सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. म्हणजेच 9.99 मीटर गुणिले 100 केले तर आपल्याला 999 सेंटीमीटर मिळतात, सेमी मिळतात. आणि आता आपल्याला 90 चा एक तुकडा करायचा आहे. म्हणजेच काय 999 ला आपल्याला एकूण सेंटीमीटर इतके मिळाले. 999 मधून आपल्याला 90 सेंटीमीटरचा तुकडा कापून घेतला, उरलेला आहे. म्हणजे यांची करायची काय, वजाबाकी करायची. 9तून 0 गेला 9, 9तून 9 गेले 0 आणि 9चा 9, 909, 909. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. पण आपल्याला 2 अचूक पर्याय सांगितलेत मित्रांनो. जर तुम्ही एकच पर्यायाला जर सर्कल केलं असेल, रंगवलं असेल आणि दुसरा घाईघाईमध्ये जर रंगवायचा राहिला असेल तरी तुमचं हे आलेलं उत्तर जरी किती बरोबर असलं तरी तुमचे 2 मार्क्स गेले. तुम्हाला कोणीही 1 मार्क देणार नाहीये. इतके सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर होतात. तर इथे आपल्याला इथे बघा, इथे जर आपण यालाच आपण 909 ला जर 100 ने भाग दिला तर 2 घर मागे येऊन आपल्याला दशांश चिन्ह ठेवायचं आहे. म्हणजे 9.09 मीटर होईल. हे मीटर होतील, हे सेंटीमीटर झाले, हे सेमी आणि हे मीटर मध्ये आहे. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 याप्रमाणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 36 नंबरचा प्रश्न पहा. एका आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला 56 सेंटीमीटर आणि लांबी दिलेली आहे 16 सेंटीमीटर. तर त्या आयताचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे आपल्याला. बघा, परिमिती 56 दिली, लांबी म्हणजेच लेंथ 16 दिली, बी म्हणजे ब्रीथ म्हणजे रुंदी आधी काढावी लागेल तर आपल्याला क्षेत्रफळ येईल. आणि ह्याप्रमाणे काय आहे, आपल्याला आयत दिलेला आहे. म्हणजे ही 16 दिलेली आहे सेंटीमीटर, तर ही काढायला लागणार आहे. मग आपल्याला इथे सोडवताना बघा, परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी याप्रमाणे. परिमिती दिलेली आहे 56 आणि हे 2 इकडे लांबी दिलेली आहे 16 अधिक बी याप्रमाणे. तर इथे मिळतात 16. हे जर आपण इकडे आणले तर 36 भागाकारात 56 भागिले 2 येईल आणि यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला इथे ब्रीथ म्हणजेच रुंदी मिळते आपल्याला. ह्याप्रमाणे जर केलं तर याला भाग दिला तर 28 वजा 16 बरोबर रुंदी मिळणार आपल्याला, बी मिळणार. यांची वजाबाकी केली तर 12 मिळते. म्हणजेच रुंदी किती मिळाली, 12 सेंटीमीटर. ही मिळाली 12 सेंटीमीटर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग आता इथे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ म्हणजेच काय तर एरिया. एरिया बरोबर लेंथ इंटू ब्रीथ. म्हणजेच आपल्याला लांबी किती आहे 16, लेंथ 16 मल्टिप्लाय बाय 12 करायचं. तर 16 दुणे 32, 16 एक 16 आणि 3 19, 192 सेंटीमीटर स्क्वेअर. याप्रमाणे 192 उत्तर आलं. तर बघा, यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 37 नंबरचा आहे. 4चा वर्ग अधिक 4चा घन वजा 4चा वर्ग ह्याप्रमाणे दिलेला आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, इथे अधिक 4 आहे आणि इथे वजा 4 आहे. म्हणजे हे दोन्ही कट होतात. शिल्लक काय राहिले, फक्त आपल्याला शिल्लक राहिला 4चा घन 4चा क्यूब आणि 4चा क्यूब होतो 64. म्हणून त्याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 याप्रमाणे आहे. त्यानंतर 38 नंबरचा 38 नंबरचा प्रश्न आहे. 4 विद्यार्थ्यांचे गुण पर्यायात दिलेले आहेत. त्यापैकी कोणाला 60% गुण मिळाले आणि आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. 60% कोणाचे होतात. आता पैकी म्हटल्यानंतर आपल्याला इतके गुणिले 100 करायचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला येईल 420 गुणिले 100 भागिले 700. म्हणजे हे 2 गेले, हे 2 शून्य गेले. 7ने जर आपण याला भाग दिला 7 सकम 42 म्हणजे हे झाले 60%.
म्हणजेच पहिला पर्याय आपला योग्य आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, आपल्याला 900ला 100ने भाग द्यायचा. मी 100 काय म्हणजे 9चे हे करून टाकते. हे 2 100 गुण केले तर इथे 9 550 गुणिले 100 भागिले 900. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. डायरेक्ट 9ने जरी मी भाग दिला असता तरी मला वेळ वाचला असता माझा. आता इथे पहा, 9ने जर 550ला भाग दिला तर उत्तर काय येतं? 9 सक 54. 1 उरला, 10 झाले. 9 1 9, 10 उरले. परत पॉइंट ठेवला तर इतके पर्सेंटेज होतात. म्हणजे किती? 61.11%, 61.11% होतात. आता पहा, पुढचं आहे 400 पैकी 250. म्हणजेच इथे 250 भागिले 4 केले तर सरळ उत्तर आपल्याला मिळतं 4 सक 24. 1 उरला, 4 दुणे 8 पॉइंट, इथे पॉइंट ठेवला म्हणजे 62 पॉइंट आपल्याला 5 म्हणजे 62.5% पडतात. म्हणजे हा पण नाही. मग राहिला कुठला? शेवटचा पर्याय, तोच आपला असणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 5 असणार आहे. बघा, 500 पैकी 300 म्हणजे 300 भागिले 5 केले. कारण 100ने गुणलं तर हे आपण 2 2 शून्य प्रत्येक ठिकाणी कट करत आलोय. म्हणून मी डायरेक्टली आधीच कट करून जर केलं, 5 6 जा 30, 5 सक 30 आणि हा शून्य, हे झाले 60%. आपल्याला फक्त 60%च विचारलेले आहे. त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे योग्य पर्याय मिळाले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 39 नंबरचा क्वेश्चन आहे. 25 पुस्तकांच्या किमतीत 100 वह्या विकत घेता येतात. एका वहीची किंमत 10 रुपये असल्यास एका पुस्तकाची किंमत किती? 25 पुस्तकांना जेवढे किंमत लागणार असेल तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला 100 वह्या आल्या. पण आपल्याला एका वहीची किंमत दिलेली आहे 10 रुपये. म्हणजे 100 वह्यांना किती पडतील? तर ते करायचं 100 गुणिले 10. हे झाल्या एकूण 100 वह्यांची किंमत. आणि 100 वह्यांची किंमत असणार आहे तीच 25 पुस्तकांची असणार आहे. मग 25 वरून एकाची किंमत करायची म्हणजे इथे भागिले 25 करायचं. याप्रमाणे जर आपण केलं तर बघा, याला रिड्यूस करून जर केलं तर 25 1 25, 25 चोक 100 आणि इथे जर आपण केलं 4 10 40, 4 10 जा 40, 40 रुपीज आपल्याला एका पुस्तकाची किंमत असणार आहे. आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आहे. माझाच विद्यार्थी, ऑनलाईन क्लासचा विद्यार्थी, ऑफलाईन क्लासचा ऑनलाईन क्लासचा विद्यार्थी माझा काव्या कोळंबेचा आहे, जो मागच्या वर्षी माझ्या क्लासमधून नवोदयलाही सिलेक्ट झाला, स्कॉलरशिपलाही मेरिटला आला, होमी भाबाचा सेकंड राऊंडही त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आता तो 6वी मंथनला बसलेला आहे. तुम्ही बघत असाल की उत्तर त्याने किती ॲक्युरेट काढलेली आहेत. बिग कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40. 3 संख्यांची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी व तिसरी संख्या 9ने जास्त आहे. तर पहिली संख्या किती? आता हा सरासरीवरचा प्रश्न आला तर कसं सोडवायचं बघा. 3 संख्यांची सरासरी म्हणजे 3 संख्यांची बेरीज किती? तर 22 गुणिले 3 बरोबर पहिली संख्या आपण x मानली प्लस दुसरी संख्या म्हणजे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी आहे. म्हणजे पहिली संख्या x आहे, तिच्यापेक्षा दुसरी 6ने, हिच्यापेक्षा 6ने कमी म्हणजे x वजा 6 येईल अधिक, पण पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या काय आहे? 9ने मोठी आहे म्हणजे x अधिक 9. याप्रमाणे आपल्याला पदावली मिळाली. आता हिच्यामध्ये बघा 1 2 3 म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं? तर यांचा गुणाकार केला तर तो येतो 66 बरोबर 66 बरोबर 1 2 3 3x आणि 9तून 6 गेले 3 उरले. याप्रमाणे आपल्याला ही पदावली मिळाली. ते मी इकडे लिहून घेते. म्हणजे 3x वजा 3 बरोबर 66. मग आता इथे 3x बरोबर 66 मायनस आहे, हे इकडे गेल्यावर सॉरी मित्रांनो, इथे 9तून 3 गेले अधिक 3 येतील म्हणजे इथे 3 आले. तर हे 3 वजा बाकीमध्ये इथे जातील म्हणजे
ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजेच बेरीज व्यस्त केला तर म्हणजेच इथे मिळतो आपल्याला 3x बरोबर 63 म्हणून x ची किंमत मिळाली 63 भागिले 3 तर 3 जर भाग दिला 3 दुणे 6 3 1 3 21 पहिली संख्या आपल्याला काय मिळाली 21 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर ह्याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता 41 नंबरचा आहे आपल्याला याच्यामध्ये ही मिळवल्यास किती उत्तर येईल तर पहा इथे आपल्याला याप्रमाणे मी मांडून घेतलं याच्यामध्ये हे मिळवलं तर 4 आणि 5 9a घन झाला। इथे बघा अधिक चिन्ह आहे वजा चिन्ह आहे अधिक आणि वजा असेल तर त्या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं 5 - 2 केले तर 3 उत्तर येतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथे प्लस करायचे a² येईल। त्यानंतर हे मायनस मायनस आहे दोघं संख्यांची बेरीज करायची 4 आणि 3 ची बेरीज होते 7a आणि चिन्ह मात्र वजाचं चिन्ह येईल सब मायनस चिन्ह येईल आणि इथे पहा शून्यामध्ये कुठली संख्या मिळवा किंवा वजा करा तर तीच संख्या येते म्हणून इथे -3 9a³ प्लस 3a² मायनस 7a मायनस 3 आणि असा पर्याय कुठे आहे आपल्याला इथे प्लस प्लस आहे इथे प्लस आहे इथे आपल्याला मायनस पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा 42 नंबरचा राहुलने 4500 रुपये एका बँकेत 10 दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवले तर गुंतवणूक ठेवल्यास मुदतीनंतर एकूण किती येईल मुदतीनंतर म्हणजे आपल्याला रास काढायची आहे तर यामध्ये बघा आपल्याला आधी व्याज काढावं लागेल तर व्याज बरोबर म्हणजेच व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 4500 गुणिले 5 गुणिले 3 भागिले 100 या सूत्रानुसार आपल्याला पहा हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले यांचा जर गुणाकार केला आपल्याला 45 गुणिले 15 5 त्रिक 15 15 5 75 15 5 75 7 कॅरी ओव्हर 675 रुपये होते। आपल्याला एकूण रुपये विचारलेत म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे रास काढायची आहे म्हणजे अमाऊंट काढायचं आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे व्याज झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 4500 ऍड केले तर आपल्याला उत्तर मिळतं 0 इथे 75 आले 5 आणि 6 11 झाले हातच्याला 1 500 म्हणजे 5175 रुपये आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर याप्रमाणे आपल्याला रास काढायची होती एकूण रक्कम विचारली म्हणजेच फक्त व्याज न काढता आपल्याला व्याज अधिक मुद्दल प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट केलं तर आपल्याला अमाऊंट येतं आणि तेच आपलं उत्तर असणार आहे। त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन आहे 4 किलो वजनाच्या एका संमिश्रात 13% चांदी आहे तर संमिश्रात चांदीचे वजन किती उत्तर इथे किलो मध्ये आहे आणि आपल्याला उत्तर ग्रॅम मध्ये दिलंय म्हणजे 4 किलोचे आपल्याला ग्रॅम मध्ये करावे लागतील तर 4 किलोचे ग्रॅम मध्ये होतात 4000 आणि त्याचे 13% 13% म्हणजे 13/100 करायचे तर यामध्ये बघा हे 2 शून्य कट झाले हे 2 शून्य कट झाले तर 13×52 होतात आणि हा शून्य 520 किती ग्रॅम येतील 520 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा 44 नंबरचा आहे त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला कोणाचं माप दिलेलं आहे माप ए बरोबर b + c तर त्रिकोण एबीसी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल 44 नंबरचा त्रिकोण एबीसी मध्ये मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी तर त्रिकोण एबीसी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल आपल्याला त्रिकोण दिलेला आहे आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती होते 180 होते म्हणजे तिन्ही कोणांची तर एका कोणाचं माप हे दुसऱ्या 2 कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असणार आहे म्हणजे अर्थातच तो काटकोन त्रिकोण असणार आहे। याप्रमाणे जर आपण घेतलं तर पहा ए इकडे आपण घेतला ए बी आणि हा जर सी घेतला तर अँगल आपल्याला ए दिलेला आहे हा जर आपल्याला 90 अंशाचा घेतला तर बी आणि सी यांची जर बेरीज केली
तर हा आपल्याला 45 अंशाचा कोन मिळणार आणि हा 45 अंशाचा कोन असणार आहे. 45 आणि 45 केले तर आपल्याला 90 मिळते, म्हणजे 90 बरोबर 90 येणार. म्हणजेच इथे जर आपण 45 अधिक 45 घेतले तर आपल्याला हा 90 अंशाचा कोन मिळणार. म्हणजेच तो कुठला असणार आहे? काटकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न पहा. 4.5 किलोग्रॅम बरोबर किती? अचूक 2 पर्याय निवडा. आता इथे आपल्याला ग्रॅम दिलाय, डेसिग्रॅम दिलाय आणि डेकाग्रॅम दिलेला आहे. तर आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत. सर्वात आधी तर आपण काय करणार आहोत? त्याचे ग्रॅम मध्ये करणार आहोत. म्हणजे ग्रॅम मध्ये करताना आपल्याला काय करायचं आहे? तर 1000 काय करायचं? गुणाकार करायचा आहे. मग सर्वात मोठं परिमाण किलोचं असतं, नंतर हेक्टो, डेका, ग्रॅम आणि डेसिग्रॅम. आपल्याला किलोच्या याच्यामध्ये किती दिले? 4.5 किलोग्रॅम दिले. जर आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं असेल, पुढे पुढे जायचं असेल तर एकावर एक एक शून्य वाढवायचा, म्हणजे 10-10चा फरक येतो. जर याला मी 10 ने गुणलं तर हेक्टोमध्ये मला येईल. याला जर 10 ने गुणलं तर माझं दशांश चिन्ह निघून जाईल आणि 45 हेक्टो ग्रॅम मिळतील. डेकाग्रॅम मध्ये परत याला 10 ने गुणायचं किंवा याला 100 ने गुणलं तर 450 डेकाग्रॅम येईल. आणि डेकाग्रॅम तर आपल्याला इथे इतके दिलेत, म्हणजे हा पर्याय तर आपला चुकलेलाच आहे. हे तर ग्रॅम दिलेलं आहे बघा. पुढे ग्रॅमला याला 1000 ने गुणायचं असतं हे माहितीये, म्हणजे हा पॉइंट निघून जाईल आणि पुढे 2 शून्य येईल. 4500 ग्रॅम येतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येईल. म्हणजे हा पण पर्याय आपला चुकलेला आहे. राहिले हे 2 पर्याय, तर हेच अगदी योग्य आहे. परत मी पुढे सांगते की पुढे 1, 2, 3, 4 म्हणजे 4.5 ला आपल्याला 1000 ने गुणायचं आहे. 4.5 ला तर 1000 ने 1, 2, 3, 4 10,000 ने गुणायचंय, म्हणजे तिच्यावर 3 शून्य येतील. याप्रमाणे हे डेसिग्रॅम झाले. याला 10 ने गुणलं म्हणजे इथे पुढचं घर असेल 1 तर 10 ने गुणायचं, मग इथे 100, 1000 आणि 10,000 ने याप्रमाणे आपल्याला दशांश चिन्ह निघून जातं आणि आपल्याला याप्रमाणे मिळतं. तर हे 2 पर्याय आपले अगदी योग्य होते. अशाच वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये सांगत असते की जेणेकरून तुम्हाला उत्तर पटकन कसं निघेल. पुढच्या वर्षी जर तुम्हाला 7वी साठी किंवा 5वी वाल्यांना 6वी साठी जर मंथनसाठी क्लास लावायचे असतील ऑनलाईन तर नक्कीच माझा हा नंबर मी तुम्हाला देते आहे. पहा 9403827752 हा माझा 52 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुढील वर्षाच्या क्लाससाठीची माहिती विचारू शकता इच्छा असेल तर. आणि मित्रांनो, तुम्हाला या ट्रिक्स माझे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच बुद्धिमत्तेची आणि पुढील सगळ्याच विषयांची तुम्हाला उत्तर सूची जर तुम्हाला हवी असेल तर बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि बघायला ते लगेच सोपं जाईल किंवा बघता येईल आणि तुम्हाला तुमची उत्तरं चेक करून तुम्हाला मार्क्स किती पडतील याचा एक साधा अंदाज येईल. जर नाही आवडलं तर काही हरकत नाही, तुम्ही डिसलाईक करू शकता. चला आपण पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 संख्यांचा गुणाकार 3600 असून त्यांचा लसावी 200 आहे, तर त्या संख्यांचा मसावी काढायचा आहे. आपल्याला आता इथे दिला 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार दिला 3600 3600 आणि एलसीएम लसावी दिलेला आहे. तर त्याला काय करायचं? आपल्याला 200 ने भाग द्यायचा आहे. बरोबर आपल्याला मसावे मिळणार आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर उत्तर येतं 18. हाच आपला काय असणार आहे? मसावी असणार आहे. मसावी म्हणजेच काय? एससीएफ. कारण हाच प्रश्न तुम्हाला इंग्लिश मीडियमला आणि सेमी माध्यमाला पण आलेला आहे इंग्लिश मधून. तर तिथे एससीएफ काढायचं आहे, तर त्याचं उत्तर 18 असणार आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ला. नेक्स्ट क्वेश्चन 47 नंबरचा आहे. एका दुकानदाराने 2 ग्रोस वह्या, एका दुकानदाराकडे 2 ग्रोस वह्या होत्या, त्यातील 28 वह्या खराब झाल्याने बाजूला काढल्या. 116 वह्या त्याने विकल्या, तर आता त्याच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? 2 अचूक पर्याय आहेत. 2 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. आता इथे बघा की 1 ग्रोस बरोबर 144 वह्या होतात, तर आपल्याला 2 ग्रोस दिलेले आहेत. इथे आपल्याला परिमाण माहिती पाहिजे. 1 ग्रोस बरोबर 144 वह्या होतील,
तर आपल्याला 2 ग्रोस विचारलेला आहे, तर 2 ग्रोस बरोबर किती होतील? 288 वया होतील. मग आता 288 पैकी 116 अधिक यांची बेरीज करा. 288 वजा 28 वया खराब झाल्या आणि 116 वह्या त्यांनी विकल्या, तर ते वजाबाकी करा. म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायची? या दोघांची बेरीज करायची आहे आणि ती 288 मधून वजा करायची आहे. 8 आणि 6 14 होतात, हातचा एक म्हणजेच इथे झाले 4 आणि 1, म्हणजे निम्म्या वह्या काय झाल्या? निम्म्या वह्या विकल्या गेल्या, त्याच्याजवळ आता निम्म्या वह्या राहिल्या. म्हणजेच 288 मधून हे वजा केले तर किती उरतील? 144 राहतील. आणि तेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कारण इथे डबल झालेला आहे ना, त्यामुळे आपण वजाबाकी करण्यात वेळ घालवायचा नाही, डायरेक्ट उत्तर मिळतं आपल्याला. 288 वजा 144 केलं तरी आपल्याला 144च मिळणार आहे. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे. एका आठवड्याच्या मिनिटांचे एका आठवड्याच्या सेकंदांशी गुणोत्तर किती? एक आठवडा म्हणजे 7 दिवस होतो. बघा, एक आठवडा बरोबर 7 दिवस. मग 7 दिवसांचे आता मिनिट आणि सेकंद करायचे. इथे थोडं खिचडी होईल, तर मी थोडं वेगळं सोडवून दाखवते तुम्हाला. प्रश्न बघा असा, एक आठवड्याचे मिनिटांचे सेकंदांशी गुणोत्तर करायचं आहे. म्हणजे मिनिट वरती येतील, सेकंद इथे येतील. आता सगळ्यांनाच माहिती आहे काय, की एक आठवडा बरोबर 1 वीक आठवडा बरोबर 7 दिवस होतात, 7 डेज किंवा दिवस. मग आता 7 दिवसामध्ये 7 दिवस बरोबर 24 तास होतात, किंवा 1 तास बरोबर किती होतात? 1 तास बरोबर 3000 किंवा 3600 सेकंद होतात, 3600 सेकंद होतात. आणि 1 तास बरोबर 60 मिनिटं होतात. मग हे तास आणि तास, तासाचे सेकंद आणि तासाचे मिनिट, आपल्याला मिनिट आणि याच्यामध्ये दिले तर 60 अपॉन सेकंद किती होतात? 3600. याप्रमाणे जर केलं तर हा 0 गेला, हा 0 गेला, रिड्यूस करून आपल्याला मिळतं 6 1 6, 6 7 36 आणि 0. म्हणजे आपल्याला रेशो काय मिळालेला आहे? गुणोत्तर काय मिळाला? 1:60. हा एक पर्याय मिळाला आहे का तो पर्यायामध्ये? तर हो, पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 वर हा पर्याय मिळालेला आहे. प्रमाणे जरी आपण केलं, 7 दिवसांचे 7 गुणिले एकूण 24 तास होतात. 24 तासांपैकी 24 तासांमध्ये एकूण मिनिट किती होतील? तर तासांचे मिनिट करायचे असतील तर 60 ने आपल्याला गुणाकार करायचा आहे. तसेच 7 दिवसात एकूण 24 होतात. 24 तासामध्ये आपल्याला एका तासाचे मिनिट करायचे आहेत. म्हणजे 24 तासांमध्ये एकूण किती सेकंद होतील? तर इतके सेकंद होतात 24 तासामध्ये. याला जर गुणलं तर, आणि 7 दिवसाचे करायचे. हे कट झाले, हे कट झाले. फक्त आपल्याला काय मिळालं? 60 भागिले 3600. तेच मी इथे लिहिलेलं आहे, डायरेक्टली केलेलं होतं. 60 1 60, 60 सकम 160 आणि हा 0 केला तर आपल्याला उत्तर मिळतं 1/60. म्हणजेच 1:60 प्रमाण, म्हणजेच 1:60. ह्या प्रमाणे आपल्याला त्याचं रेशो मिळालेला आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 2 वर. ह्याप्रमाणे सोडवायचं होतं मित्रांनो, अगदी सोपं होतं. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे. एका दुकानदाराने एक टीव्ही 12,000 रुपयास विकला म्हणजेच ही विक्री किंमत झाली. तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर टीव्हीची खरेदी किंमत किती? आता टीव्हीची खरेदी किंमत काढायची असेल तर आपल्याला ट्रिक्स वापरायची आहे. ट्रिक्सनेच पटकन सुटतं. बघा, इथे आपल्याला खरेदी किंमत म्हणजे सीपी काढायची आहे. खरेदी बरोबर विक्री 12,000 गुणिले 100 भागिले आपल्याला नफा झालाय म्हटल्यावर 100 अधिक 20 करायचे. 100 अधिक 20 करायचे, कारण 20% नफा झालेला आहे. म्हणजेच एवढ्याला आपल्याला 120 ने जर आपण भाग दिला तर इथे मिळतात 12,000 गुणिले 100 भागिले 120. ह्याप्रमाणे केलं तर हे 1 0 गेलं, हे 1 0 गेलं. 12 1 12,
12 × 12 आणि हे 100 आणि 100 गुणिले 100 केले तर उत्तर किती मिळणार 100 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 10,000 10,000 मिळणार. एकावर 4 शून्य आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 वर. 1 2 3 4 1 2 3 4 ह्याप्रमाणे ते सोडवायचं होतं. त्यानंतर 50वा प्रश्न आहे. म्हणजेच आपले जर म्हणजे पूर्ण 50 प्रश्नांचा जर व्हिडिओ केला तर खूप मोठा होतो, म्हणून आपण 2 भागामध्ये करणार आहोत. तर आत्ताच्या पहिल्या भागातला आपला शेवटचा प्रश्न आहे 50वा म्हणजेच 25वा प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती आपल्याला 64 दिलेली आहे सेंटीमीटर, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे. आपल्याला परिमितीवरून क्षेत्रफळ काढायचं असेल तर परिमितीवरून आपल्याला काय काढावं लागेल बाजू काढावी लागेल आणि बाजू मिळाली की क्षेत्रफळ, बाजू वर्ग बरोबर क्षेत्रफळ होतं. पण तसं न करता आपल्याला तिथे पण ट्रिक्स वापरायची आहे. ट्रिक्स वापरली. जर परिमिती दिली असेल आणि डायरेक्ट क्षेत्रफळ काढायचं असेल तर बघा इथे आपल्याला क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले बाजू सॉरी 4 गुणिले इथे येईल परिमिती. थोडं मी ते खाली परत लिहिते कारण तिथे खिचडी झाली. पहा क्षेत्रफळ बरोबर परिमिती गुणिले 4. आता परिमिती किती दिली आपल्याला 64 दिलाय गुणिले 4 केले तर त्याचं उत्तर 4 चोक 16 हात चलाय 6 चोक 24 आणि 1 25 म्हणजे 256 एवढं आली. म्हणजेच उत्तर इथे मिळालंय पा पर्याय क्रमांक 4. क्षेत्रफळ बरोबर परिमिती गुणिले 4 केलं. परिमिती 64 आहे. 64 इज पेरिमीटर मल्टिप्लाय बाय 4 केलं तर 256 स्क्वेअर सेंटीमीटर येईल आणि तेच उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे ही ट्रिक्स वापरायची होती किंवा मग परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू हे आपल्याला सूत्र माहिती आहे. म्हणजेच आपल्याला इथे परिमिती दिली आहे 64 त्याला जर 4 ने भाग दिला तर आपल्याला बाजू मिळते. म्हणजेच बाजू म्हणजे साइड बरोबर आपल्याला मिळते. 4 ने भाग दिला तर 16 चोक 64 बाजू आपल्याला 16 सेंटीमीटर आली. त्यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ म्हणजे एरिया काढायचा आहे. तर साइड स्क्वेअर म्हणजेच काय बाजू वर्ग. तुम्ही साइड घ्या किंवा बाजू घ्या. म्हणजे 16 गुणिले 16 केले तर 16चा वर्ग 256 येतो सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौ सेमी. ह्याप्रमाणे असं करून काढा किंवा डायरेक्टली असं करा. क्षेत्रफळ बरोबर परिमिती गुणिले 4 बरोबर 64 गुणिले 4 256 ही ट्रिक्स आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच खूप साऱ्या ट्रिक्स आपण क्लासमध्ये शिकवत असतो मित्रांनो. नक्कीच तुम्ही क्लास लावून त्याचा फायदा करून तुम्ही 8वी स्कॉलरशिपला आणि NMMSला त्याचप्रमाणे 5वी स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूलला मेरिटला नक्कीच येऊ शकता. बघा विचार करून. अशा प्रकारे मित्रांनो आपण एकूण 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण बघितलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ करत आहोत. 25 प्रश्नांचे पहिल्या 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण इन डिटेल मी तुम्हाला दिली आहेत विथ ट्रिक्स दिलेले आहेत. जर तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या असतील स्पष्टीकरण आवडले असतील समजले असतील तर आणि तरच चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या वर्गातले मित्र त्यांना किती मार्क्स पडले हेही त्यांना चेक करता येईल. आपापले मार्क्स तुम्ही टॅली करून नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला तर आपण भेटूयात पुढच्या पार्ट 2 मध्ये 51 ते 75 प्रश्नांमध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबूया.